दृश्य आपण पाहतोय पुण्यातील दृश्य आहेत। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं गॅस दरवाढी विरोधात आंदोलन सुरू। हो किरण किरण एक फक्त पाऊल मागे एक संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमन आपल्यासोबत आले। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। चूल पेटून हे आंदोलन करण्यात आल्याचं दिसतंय। काय सांगशील सविस्तर गॅस दरवाढी विरोधात ठाकरेंची सेना आक्रमक झाली? काही तांत्रिक अडचणीमुळे ज्ञानेश्वरशी आपला संपर्क होत नाही, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून आता हे आंदोलन सुरू आहे। त्या ठिकाणी चूल या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। या फडके हाऊस चौकात हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। या जी गॅसची दरवाढ झाली त्याच्या विरोधात कशा पद्धतीनं ह्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या रस्त्यावर चूल पेटवून आंदोलन करतात ते आपण या ठिकाणी पाहतोय। अर्थात 50 रुपयांची जी गॅस दरवाढ झालेली आहे त्याला कशा पद्धतीनं विरोध या ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून होतोय असं एक प्रतिकात्मक जे आंदोलन आहे ते आपल्याला फडके चौकात या ठिकाणी बघायला मिळतं। ज्या गॅसच्या सिलेंडरच्या टाक्या आहेत त्यांना या ठिकाणी हार जे आहेत ते घालण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं निषेध या सगळ्या घटनेचा, गॅसच्या दरवाढीचा, त्यासोबतच जी महागाई वाढती आहे या सगळ्या गोष्टींचा केला जातो आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी काही बॅनर्स जे लावलेत त्यावरती स्मृती इराणी यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यावर त्यांनी स्मृती इराणी कुठे हरवल्या अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती मांडलेली आहे। त्याच्या पद्धतीचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी विचारलेला आहे। स्वयंपाक या सगळ्या गृहिणींचा चुलीवरती सुरू आहे। आपण खरं म्हणजे विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत की काय असं घडलं की तुम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागला। ताई, तुम्ही चुलीवर स्वयंपाक करताय, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ का आली? उज्ज्वला गॅस योजनेद्वारे महिलांना गॅस सिलेंडर दिला, पण आज गॅस सिलेंडरची दरवाढ केलेली आहे, ती परवडणारी नाहीये। महागाईमुळे आज अक्षरशः आम्हा महिलांना संसार चालवणं अवघड झालेलं आहे आणि असं असताना पुन्हा एकदा आमच्या डोळ्यामध्ये हा धूर जातो आहे आणि हा अच्छे दिन नाही आहेत, हा अश्रूंचा धूर आहे ज्याच्यापासून मुक्तता अच्छे दिन म्हणून आम्ही मोदींना सत्तेत दिली, ते आज आम्हाला पुन्हा एकदा धुरामध्ये घेऊन आलेले आहेत। तुम्ही चुलीवर स्वयंपाक करताय, काय तुम्हाला सांगायचंय, काय कशा पद्धतीने निषेध? ज्या पद्धतीने सरकारने गॅस दरवाढ म्हणजे 50 रुपये काय ही किरकोळ गोष्ट आहे असं त्यांना वाटत असेल, पण सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागलेली हे त्यांना समजत नाहीये। स्मृती इराणी गेल्यात कुठं? त्यावेळेस जेव्हा त्यांनी सरकारवर बांगड्या फेकल्या होत्या, आता त्या घरात बसून काय करतायत? म्हणून आम्ही पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने इथं चूल पेटवा आंदोलन करत आहोत। आपण पाहतोय या ठिकाणी ही चूल पेटवलेली आहे आणि ही चूल पेटवावी लागली आहे कारण गॅसचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत अशा पद्धतीचं जे म्हणणं आहे ते या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांचं असल्याचं आपण पाहतोय। या सगळ्या महिलांनी स्वयंपाक सुरू केला आहे, रस्त्यावर चूल मांडलेली आहे आणि जे सिलेंडर आहेत त्या सिलेंडरला हार या ठिकाणी त्यांनी